नेक्स्ट 61 सर. मी तुम्हाला तुमचं वय विचारलं नाही मिस्टर सुखात्मे. साठावं वरीस धोक्याचं ग, साठावं वरीस धोक्याचं, साठावं वरीस धोक्याचं. तुम्ही स्वतःला काय या वयात विद्यार्थी समजता? U61. होय सर. व्हॉट होय सर? अरे ज्या वयात आपल्या नातवंडांचा अभ्यास घ्यायला हवा त्या वयात तुम्हाला इथं येऊन शिकायची काय गरज? म्हाताऱ्याला म्हातारचाय लागलं रे. शिक्षणाला कधी कधी परिस्थिती आड येते, वय नाही सर. आणि गरज म्हणाल तर ती प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असते. कोणती परिस्थिती केम इन बिटवीन? मला वाटतं तुम्ही प्रोफेसर आहात, सायकॅट्रिस्ट नाही. त्या आजोबांनी आय मीन मिस्टर सुखात्म्यांनी खरं म्हणजे त्यांनी एखादा कॉरेस्पॉन्डन्स कोर्स करून पदवी घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता. हो पण हे काय या वयात सगळ्या तरुणांमध्ये येऊन स्वतःचं हसं करून घ्यायचं? नो बडी विल ऍक्सेप्ट हिम. एक्झॅक्टली, नो बडी विल ऍक्सेप्ट हिम. कोणीही स्वीकारणार नाही त्यांना. मी स्वीकारले त्यांना. त्यांना आपल्या कॉलेजच्या मॅनेजमेंटनं स्वीकारलंय. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्पेशल परमिशन देऊन त्यांना आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास अनुमती दिली आहे. कोणीही त्यांना ऍक्सेप्ट करणार नाही. मलाही हेच म्हणायचं होतं. मुलांनी त्यांना कसं ऍक्सेप्ट करावं हा मिस्टर सुखात्मेंचा प्रश्न आहे. कारण त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलंय. त्यांनी हार खाल्ली आणि ते स्वतःहून कॉलेज सोडून जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आता आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट करायला हवं, चिअर अप करायला हवं. ओके? आजोबा 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 तुमच्या पाठीवर मी काढू का? हो. मी लावलेला कागद काढायची हिम्मत कशी झाली तुझी? काढवायची मदत कोण करतं माहिती तुला? गाडवीड. हो मिस्टर, हे बघा. जावेद. जावेद दादा. समजलं मी कोण येते? चांगल्या आईबापाचा वाया गेलेला मुलगा. ए बुडाओ, तेरा शांतपती नाही चाहिए? आज गाढव केलाय, उद्या मी काय होईन ते तुला कळेलच उद्या. तुर्तास तिचा हात सोड. नाही छोडूंगा. क्या करेगा बे? हे बघ, तुम्ही मला गाढव केलं त्याचं मला इतकं काही वाटलेलं नाहीये. पण एका मुलीशी असभ्य वर्तन केलेलं मला आवडणार नाही. बुढ़ाऊ को अच्छा नहीं लगेगा? क्यों बुढ़ाऊ? तेरी इसके साथ कोई पर्सनल सेटिंग है क्या? काय त्या जावेदची ही हिम्मत? त्या मुलाला ना कॉलेजमधून रेस्ट्रिकेट केलं पाहिजे. नाही मॅडम, असं नाही करणार तुम्ही. अहो पण त्यानं. मॅडम प्लीज डोंट डू इट. सुखात्मे, अहो हे वयच असं असतं. मी शाळेत असाच होतो. मी शाळेत खूप रात्यापणा करायचो. मला आठवत आहे, आमच्या शाळेत समोरच्या बेंचवर एक मुलगी बसायची. एक दिवस मी पाठीमागच्या बेंचवर बसून तिच्या फ्रॉकवर माझ्या मागून या असं हळुवार पेननं लिहिलं. सगळ्या मुलांनी तिची टर उडवली. ती खूप रडली. मलाही मास्तरांचा खूप मार खावा लागला. पण त्याहीपेक्षा मला जास्त वाईट वाटलं ते त्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून. 7 दिवस ती मुलगी शाळेत आली नाही. शेवटी मी तिच्या घरी गेलो. तिच्या आईवडिलांची माफी मागितली आणि तिला वचन दिलं की मी पुन्हा अशा तिच्या खोड्या काढणार नाही, पण तू शाळेत ये. तेव्हा ती मुलगी मला म्हणाली, माझीच नाही, यापुढे इतर कोणाच्याही खोड्या काढू नकोस. खोड्या काढून इतरांची मनं दुखावण्यापेक्षा असं काहीतरी कर
जेणेकरून त्यांची मनं जपली जातील. मॅडम, तुम्हाला कसं माहित? अगदी हेच म्हणाली ती. अहो, स्त्रीचं मन स्त्रीला नाही कळणार तर दुसऱ्या कोणाला कळणार? आणि मला विचाराल तर मन जपण्यासारखी दुसरी चांगली गोष्ट या जगात कुठलीच नाहीये. मला अगदी हेच म्हणायचंय. ही वेळ जावेदला शिक्षा करण्याची नाहीये मॅडम, त्याचं मन जपण्याची. दुसऱ्याला शिक्षा करणं खूप सोपं असतं, पण त्याला सुधारणं फार कठीण. जावेदमध्ये मला माझ्यासारखाच एक सुखात्मे दिसला. येऊ दे त्याला मार्गावर, माझ्यासारखाच. आजोबा, कसला विचार करताय? घाबरू नकोस, मी पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही आणि माघारही घेणार नाही. दॅट्स द स्पिरिट. चला झोपायला चला. ओम भास्कराय नमः. ओम सूर्याय नमः. ओम स्वयं तेजाय नमः. आजोबा, हा काय रे? आजपासून तुम्ही हे घालायचं. हे टी शर्ट आणि मी हे नाही. आजोबा, लुक चेंज, ॲटिट्यूड चेंज. नाही रे, नाही. प्लीज आजोबा, प्लीज, माझ्यासाठी प्लीज. हे तुझं असंच असतं माहितीये ना. हा बघूया. बघ ना कशी साऱ्या बागेचा वास एकटीच घेऊन चालले रे. चालते बघ ना कशी घड्याळाच्या पेंड्युलम सारखी. ती गेली रे गेली. माझी बायपास सर्जरी करून गेली. सापड्या, शिट्टी मार ना, शिट्टी. तूच मार. कॅनपॅट फोडीन. मार म्हणलं की मारायची. मला मारता आली असती तर तुला कशाला सांगितली असती? हे मारू मारू. हे बघ. ए आईला, याचा बाप काय ट्रॅफिक हवालदार आहे का रे? ओ, हसताय काय? आता मारकुडी खायचा तुम्ही? ते बघा, अस्त्र आलं. कमी वस्त्रवालं. शिट्टी कोणी मारली बे? कोणी मारली शिट्टी? मी मारली. तुम्ही? हो. मारा परत. आई शपथ, काय शिट्टी मारता हो तुम्ही? मुझसे दोस्ती करोगी? करूंगी, पण पुन्हा एकदा शिट्टी मारा ना. सॉलिड यार. 5 मिनिटात जो 10 चिल थम्सअप पिऊन दाखवेल नॉन स्टॉप तो जिंकला. ऑल द बेस्ट. बेस्ट, ऑल द बेस्ट. काय झालं काय? गेला कुठे? बरे ना? चला चला. मॅडम, मिस्टर सुखात्मे, TYBA यांना मी बोलावलंय म्हणून सांगा. त्या आजोबाला
मिस्टर सुखात्मे. मॅडम, मे आय कम इन? येस प्लीज. मॅडम, मला बोलवलं? हो. मिस्टर सुखात्मे, क्लासरूममध्ये आपल्या प्राध्यापकांचा कमीपणा होईल असले काही प्रश्न आपण विचारू नयेत अशी अपेक्षा आहे. कमीपणा होऊ नये असं वाटत असेल तर त्या प्राध्यापकांनी आपापल्या विषयात पूर्ण पारंगत असावं अशी आम्हा विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला, आम्ही आमच्या विषयात पारंगत नाही आहोत? पाहिलेत मिस्टर बडबडे? नाही तर काय. अहो मॅडम, आता तुम्हीच काय ते पहा. विद्यार्थ्यांच्या समोर आमचा कमीपणा करायचा तो करतातच. आता तुमच्या समोर देखील आमचा कमीपणा करायची संधी सोडली नाही त्यांनी. मॅडम, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं प्राध्यापक देऊ शकत नसतील किंवा निरुत्तर होत असतील तर त्यांचा कमीपणा तेच करून घेतात. विद्यार्थ्यांनी कमीपणा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? चला, उतरवली, पुन्हा उतरवली चड्डी. बडबडे निघा आता. मिस्टर सुखात्मे, मला वाटतं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यावी. वयाप्रमाणे तुमच्या ज्ञानात भर पडली, पण बाकीच्या विद्यार्थ्यांचं तसं नाहीये. त्यांना जेवढं हवं तेवढं शिक्षण देतात ही प्राध्यापक मंडळी. तेव्हा या विद्यार्थ्यांसमोर असं काही झालं की होतो कमीपणा शिक्षकांचा. आणि मला वाटतं हाही एक मानसशास्त्राचाच भाग आहे, नाही? तेव्हा यापुढे मॅडम, यापुढे मी वर्गात प्रतिप्रश्न करणार नाही. पण यामुळे विद्यार्थ्यांचा त्या विषयातला व्यापक दृष्टिकोन आपण संकुचित करतोय असं मला वाटतं. सुखात्मे, आजोबांचा फोन. हॅलो. हॅलो हॅलो आजोबा. हॅलो 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 आजोबा. हॅलो हॅलो आजोबा, ऐकताय का तुम्ही? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो आजोबा. आजोबा हॅलो हॅलो आजोबा, ऐकताय का तुम्ही? हॅलो 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 आजोबा. हॅलो हॅलो हॅलो. कट केला. Shit. Switched off. Everything is fair in love and war, huh? Now I will show you what is fair. Tang. बस. Tang. बोल आता, कोण गुलाम? बोल, कोण गुलाम? आजोबा. बोल. आजोबा. जावेद. त्याची काही गरज नाहीये. सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. उठ. जावेद, तू आणि तुझे ते टँग टँग, तुम्ही तिघही कॉलेजमधून रेस्टिकेट आहात. दिलं. माझ्या आई मुलांची आणि नको झालेल्या बायकोची शपथ. यापुढे दारूला शिवणारच काय, पाहणार सुद्धा नाही. ठीक आहे, पाहू काय करता येतंय ते. पाहू नाही, घेऊ.
घेऊ हो. काय घेऊ? नाही आपला घेऊ म्हणजे प्रिन्सिपल मॅडमनं म्हटलं पाहिजे जमदाडीला कामावर पुन्हा घेऊ असं काहीतरी करा. मी प्रयत्न करतो. प्रयत्न नाही कराच. अरे कराच काय, मॅडम माझं ऐकतीलच असं नाही. देव पण ऐकेल तुमचं. देवासारखी माणसं आहेतच कुठे या जगात. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून हे जग चाललंय, नाहीतर संपलं असतं. तेव्हा एवढं कराच. सुखात मी ठीक आहे, बघते मी काय करायचं ते. जमदाडे सवय सवय झाली आता. अरे ते बघ. काय मॅडम? अरे तुम्ही जमदाडी म्हणून हाक मारलीत ना? आता असे उभे काय राहिला? ही नोटीस नेऊन बोर्डावर लावा ना. हो 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 हो. राजे राजे. हा ते चल ग लवकर चल. अगं थांब. सोना. उठ बेटा उठ. नाही बा काही होणार नाही तुला. उठ बेटा उठ. नाही नाही बाळ तुला काही होणार नाही. उठ उठ बेटा. मोटरसायकल चालवायचा परवाना म्हणजे काय माणसं मारायचा परवाना दिलाय काय तुला? अरे जीव गेला त्या पोरीचा. देशील तिचा जीव परत? दे तिचा जीव परत दे. आजोबा जन्माची अद्दल घडवा याला सोडू नका. चल चल. कोणाच्या मेंदूला मार बसल्याचा रिपोर्ट आहे. तिला तिला कायमचं लुळे पांगळेपणा येईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तिला तिला मुंबईला नेऊन ऑपरेशन नाही केलं ना तर ती बरी नाही होणार. आणि त्यासाठी 10 लाख रुपये खर्च. घर पे आ जाओ. तुमच्यासारखी समजूतदार माणसं या देशात असतील
तर सामान्य माणसाला कोर्टाची पायरीच चढावी लागणार नाही. थँक्यू सर. चला. आज या देशामध्ये जे दहशतवादी खुलेआम घुसलेले आहेत याचं एकमेव कारण आहे या देशाला सांभाळणारे 5 घटक: न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा, राजकारणी, सीमा सुरक्षा दल आणि ही करंगळी म्हणजे गरीब बिचारी सामान्य जनता. ही करंगळी तर मरंगळीच झालेली. या 5ही जणांची तोंड एक होण्याऐवजी त्यांच्या दिशा वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि म्हणूनच या बोटातील भगदाडांमधून दहशतवाद मोकाट आत घुसलेला आहे. या 5ही जणांचं उद्दिष्ट जर का एक झालं भारत, तर या वज्रमुठीतून काय बिशादे दहशतवादी आत घुसेल. नका वाजवू टाळ्या. या टाळ्यांनीच आपल्या देशाचा घात केलाय. पण हे टाळ्यांसाठी पसरलेले हात एक करा, एकरूप व्हा आणि बघा बघता बघता दहशतवाद संपतो की नाही ते. आज आपल्या कॉलेजचंच उदाहरण घ्या ना. एक अतिरेकी मुलगा काही मुलांमध्ये अतिरेकी प्रवृत्ती जागृत करून कॉलेजमध्ये रॅगिंग सारखे जीव घेणे प्रकार करतो आणि आपण सगळे बघे. पण याची झळ आपल्यापर्यंत पोचत नाही ना, मग मारू देत असा विचार करून आपण फक्त बघतो. पण उद्या हे आपल्यावरही शेकेल असा साधा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही. अरे काय म्हणावं या पुचाट प्रवृत्तीला. जर त्याच वेळी या दहशतवादाचा आपण एकत्र येऊन बिमोड केला तर काय हिंमत आहे यांची दुसऱ्याच्या अंगावर हात टाकून दहशत माजवायची. हे दहशतवाद त्याच वेळी माजवू शकतात जेव्हा तुम्ही आम्ही बघे यांनी माजवलेल्या दहशतवादाचा उच्छाद शांतपणे पाहत राहतो. कारण शोधायची तर पुष्कळ आहे, उपाय मात्र एकच आहे. आपण 5ही जण एकत्र या आणि बघा बघता बघता दहशतवाद संपून जाईल आणि आपला सोन्यासारखा भारत सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही. अखंड भारताचा विजय असो. जय. बऱ्याच गोष्टी आहेत रे डोक्यात. ठरवू नंतर काय ते. हा आजोबा. काय रे? जावेदची गाडी. राजू ते बघ तिकडे चल, तिकडे चल. अरे सगळेजण टेकडीवर या, सगळेजण टेकडीवर या. चला चला सगळेजण टेकडीवर या. बदतमीज म्हणाली होतीस ना मला, म्हण ना. या रे सगळे वरती या. चला वरती या लवकर लवकर. जा रे धरा त्याला. ही आजकालची वाया गेलेली पोरं रेप करतोस. थांबा. का मारताय तुम्ही त्याला? अहो याने त्या पोरीवर रेप करायचा का प्रयत्न करू नये? सुखात्मे. तुम्हाला तंबीच द्यायची असेल ना तर ती या असल्या कपड्यातील मुलींना द्या. अहो यांचे हे असले कपडे पाहून माझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या मनात सुद्धा येतं की भर रस्त्यात यांचे कपडे टराटरा फाडावेत आणि तशा अवस्थेत त्यांना घरी पाठवून द्यावं. अहो चोरांनी चोरी करू नये असं वाटत असेल तर आपला ऐवज असा खुल्यावर मांडू नये आणि मग खुलेआम चोरी झाली म्हणून रडू नये. म्हणून इन्स्पेक्टर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की जावेदला तुम्ही काहीही करू नये. तुम्हाला समजच द्यायची असेल तर ती असल्या मुलींना द्या म्हणावं, नाहीतर ह्या प्रकरणातली तुमची कुठलीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. राजू काय आजोबा? तुझं जॅकेट दे.
पोरी, तुझी वेळ चांगली म्हणून वाचलीस. सॉरी. सॉरी? सॉरी तू नाही, तुझ्या आई वडिलांनी म्हणायला पाहिजे. अगं तुम्हा मुलींना या अशा कपड्यामध्ये ते घराबाहेर जायला परवानगीच कशी देतात याच आश्चर्य वाटतंय मला. अजिबात नमस्कार करू नकोस. माझं म्हणणं पटलं असेल तर उद्यापासून सोज्वळ कपडे घाल आणि सोज्वळ वाग. नाहीतर आज नमस्कार करायचा आणि उद्या आपल्याला हवं तसं वागायचं, म्हणजे केलेला नमस्कार सुद्धा वाया. उद्यापासून साध्या कपड्यात ये, तोच मला नमस्कार समजेन. राजू, काय आजोबा? इकडे ये. रडू नको पोरी, रडू नको. हे बघ, हिला व्यवस्थित घरी सोडून ये. हो. जा पोरी, रडू नको. जा जा रे. आता ह्या पोराचं काय करायचं सुखात? अटेम्प्ट ऑफ रेप खाली तुरुंगात खडी फोडायला पाठवूया का? मी तुमच्या कायद्याच्या आड येणार नाही, पण एक इन्स्पेक्टर म्हणून नाही, एक माणूस म्हणून माझं पटत असेल तर बघा, या जावेदची काहीच चूक नाही. हा, एक चूक आहे, यानं दिशा चुकीची धरली आहे. नाहीतर याच्यासारखा चांगला मुलगा मी तरी पाहिलेला नाही. कारण कोणतीच आई मी वाईट मुलाला जन्म देणार म्हणून जन्म देत नाही, मग ती माझी आई असो की माया जावेदची. ते मयाला माझ्या हवाली केलं तर मला जास्त आनंद वाटेल. यापुढे हा असं काहीही करणार नाही याची ग्वाही मी देतो तुम्हाला. केवळ या देव माणसामुळे सोडतोय मी तुला, कळलं? थँक्यू सावंत साहेब. यू मोस्ट वेलकम. चला घरी सोडतो. नाही नको, मी जाईन. नक्की? नक्की. ओके. ए चला चला इथून आता. रासे